ज्या देशामध्ये बेटी बचावचा नारा दिला जातो तिथून गेल्या काही वर्षामध्ये 13 लाख मुली गायब कशा होतात? घोषणा मोठ्या आहेत पण वास्तव या प्रश्नावर पंतप्रधान गप्प का आहेत? चला अगोदर आपण त्या बोलण्याकडे बघूया आणि दिलेल्या आश्वासनाकडे वळूया. पंतप्रधानांनी जनतेला जी मोठी आश्वासनं दिली होती त्यातील एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाही. यामुळे परिस्थिती अधिक बिकट झालेली आहे. आश्वासनांचा पाठ आणि वास्तवांचा असा. नंबर 1, 2 कोटी नोकऱ्या आणि स्किल इंडिया. वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन सर्वात मोठं अपयश ठरलेलं आहे. स्किल इंडिया योजनेतील घोटाळे समोर आले असून तरुण आजही बेरोजगारीच्या खाईमध्ये आहेत. नंबर 2, मेक इन इंडिया आणि 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था. 2024 पर्यंत $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं स्वप्न होतं. आज 2026 मध्ये आपण $4 ट्रिलियन आहोत. मेक इन इंडियाचा गाजावाज झाला पण जमिनीवर उत्पादन क्षेत्रात मोठी क्रांती दिसली नाही. नंबर 3, शेतकरी आणि महागाई. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याऐवजी त्यांच्यावर लाट्या चालवल्या गेल्या. महागाई कमी करण्याचं आश्वासन हवेत उडालं असून सामान्य माणसाचं कंबरडं मोडलं आहे. नंबर 4, रुपयाची घसरण. एकेकाळी $40 येईल म्हणणारे आता $90च्याही पार गेल्यावर गप्प आहेत. नंबर 5, काळा पैसा आणि 15 लाख रुपये. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये येतील हे तर आता एक जुमला म्हणून ओळखलं जातं. नोटबंदीचा नक्की फायदा काय झाला हे आजही जनतेला समजलेलं नाही. नंबर 6, भ्रष्टाचार आणि महिला सुरक्षा. बेटी बचावचा नारा दिला पण सरकारी आकडेवारीनुसार गेल्या 2 वर्षामध्ये 13 लाखहून अधिक मुली बेपत्ता झालेल्या आहेत. भ्रष्टाचार मुक्त भारताचा दावा करणाऱ्या पक्षातच अनेक डाग लागलेले चेहरे सामील करून घेतले जात आहेत. नंबर 7, स्मार्ट सिटी आणि पायाभूत सुविधा. नंबर 8, शिक्षण आणि पेपर लीक. देशात शिक्षण क्रांती होण्याऐवजी आता पेपर लीक ही एक परंपरा बनलेली आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा झालेला आहे. सर्वात मोठा प्रश्न हा उरतो की जर एवढं काम झालंय तर पंतप्रधान मीडिया समोर काय येत नाहीत. गेल्या 10 ते 11 वर्षात त्यांनी एकदाही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही जिथे पत्रकार त्यांना थेट प्रश्न विचारू शकतील. काही लोकांना वाटतं पंतप्रधानांकडे वेळ नाही पण वस्तुस्थिती काही वेगळीच आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये त्यांनी 80 पेक्षा जास्त परदेशी दौरे केलेले आहेत. जर कोरोनाची 2 वर्ष नसती तर तो आकडा 100च्याही पार गेला असता. परदेशामध्ये जाऊन भाषण देण्यासाठी वेळ आहे, मग देशातील जनतेच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी पत्रकारांसमोर बोलायला का वेळ नाही? आज स्वातंत्र्य मीडियाची अवस्था गोदी मीडिया अशी झालेली आहे. लोकशाहीचा 4था स्तंभ ढासळताना दिसतोय आणि सत्य बोलणाऱ्याला बाजूला सारलं जाते.